हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण उपमा तयार करणार आहोत. इथे मी त्यासाठी लागणारे साहित्य: ओलं खोबरं, हिरवी मिरची, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर. हिरवी मिरची आणि खोबरं आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत व रवा भाजण्या अगोदर आपण पाणी गरम करून घेणार आहोत. उपम्याला पाणी गरम करून टाकल्यास उपमा लगेच फुलतो. इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. तो रवा मी भाजून घेणार आहे. रवा आपण मंद आचेवर भाजून घेणार आहोत. जास्त करपट भाजवायचं नाही आहे, मीडियम भाजायचं आहे. इथे मी खोबरं व हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे. इथे मी एका कढईमध्ये तेल घालून मोहरी टाकलेली आहे. आता मी जिरे टाकलेले आहेत. कढीपत्ता घालायचा आहे. बारीक चिरलेला कांदा आता मी यामध्ये घालणार आहे. कांदा चांगला परतून घेणार आहोत. त्यामध्येच थोडेसे शेंगदाणे घालणार आहे. कांदा चांगला परतला की मग यामध्ये भाजलेला रवा घालणार आहोत व खोबरं व हिरवी मिरची आपण मिक्सरला बारीक केली होती ते यामध्ये घालणार आहोत. ओलं खोबरं असलं की उपमा छान लागतो. अशा प्रकारे मिक्स करून घेणार आहोत आपण. यामध्येच आपण कोथिंबीर घालणार आहोत. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे कोथिंबीर. 1 ते 2 मिनिट आपण मिक्स करून घेणार आहोत चांगलं. यामध्ये 1 चमचा साखर घालायची आहे व 2 चमचे दही मी यामध्ये घालणार आहे. 2 ते 2.5 चमचे मी यामध्ये दही घातलेले आहे. चांगले मिक्स करून घेणार आहे. दह्याने व साखराने या उपम्याला खूप छान टेस्ट येते. चवीनुसार मीठ घालायचे आहे. अशा प्रकारे आता हे मीठ आपण मिक्स करून गरम पाणी केलेलं आहे मी या ठिकाणी. ते गरम पाणी मी यामध्ये घालत आहे. चांगला रवा मिक्स करून घ्यायचा आहे. चार ते 5 मिनिटांमध्ये हा उपमा तयार होतो. वरून कोथिंबीर घालणार आहात आपण. दोन ते 3 मिनिट आपण झाकण ठेवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपला उपीट तयार झालेला आहे व गरम गरम नाश्त्यासाठी हे सर्व करायचं आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक यू.